हे माझे आई-बाबाचे आणि जितके टीचर्स ज्यांनी मला सपोर्ट केला आणि मला डेडिकेटेडली टाईम दिला त्यांचा पर्सनल वेळ, त्याच्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे. विदाऊट दिस मला नाही वाटत मी स्वतः करू शकली. माझा रिझल्ट फक्त माझा आहे, पण याच्यामागे बाकी बऱ्याच जणांचा सपोर्ट आहे. तुला समोर चालून काय करायचं? समोर चालून मी सध्या इंजिनिअरिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर मला स्टार्टअप नाही तर स्वतःचं कॉर्पोरेट जॉब करायला आवडेल. तू कशा प्रकारे अभ्यासक्रम जो आहे तो केला आहे? कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन अँड हार्डवर्क हे 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. एका दिवसाने नाही होत. यू नीड टू स्टार्ट फ्रॉम डे 1. पहिल्या दिवसापासून तुम्हाला परिश्रम करणं सुरू करावं लागेल. तुम्हाला बरेच सारे तुमच्या आवडतीच्या गोष्टी सोडावं लागेल. तुम्हाला तुमचे फ्रेंड सर्कल थोडं दूर ठेवावं लागेल. मोबाईल, सोशल मीडिया हे पण हे हार्ड आहे, बट सक्सेस नीड सॅक्रिफायसेस. हे सगळं केल्याबिना तुम्हाला सक्सेस भेटणं हे बरंच कठीण आहे. पहिल्या दिवसापासून सुरू करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. दुसऱ्यांसोबत कंपेअर नका करू. तुमच्यावर विश्वास ठेवून बस सतत समोर चालत राहा. कधी ना कधी तुम्हाला यश भेटते. तुम्ही बेस्ट देत आहे तेच इम्पॉर्टंट आहे. बाकी नंतर जे काही भेटलं ते नंतरचा पार्ट आहे. बट इफ तुम्ही बेस्ट दिला देन यू शुड बी हॅपी विथ युअरसेल्फ. पर्सनली मी याच्यावर फोकस केलं की स्टेट बोर्ड आहे तर बुक्सच्या बाहेर काहीच नाही आहे. स्टेट बुक जे तुमच्याकडे बुक्स आहे तेच तुमच्यासाठी सगळं आहे. हर एक लाईनच्या मधातूनच तुम्हाला क्वेश्चन्स येईल आणि पास्ट इयर प्रिव्हियस जितकेही पेपर्स आहेत प्लीज त्यांचं गो थ्रू करा. त्याच्या बाहेरचे प्रश्न बरेचदा सिमिलर प्रश्न येते. समटाईम्स न्यूमेरिकल्स पण सेम येतात आणि स्वतःचे शॉर्ट नोट्स बनवा, फॉर्म्युला लिस्ट बनवा. हे तुम्हाला शेवटच्या दिवशी खूप कामी येणार आहे. तुम्ही अख्ख्याच्या अख्खे लेसन वाचून नाही काढू शकत. तुम्हाला रिव्हिजनसाठी बराच हेल्प करेन आणि एरर बुक करेक्शन जे तुम्हाला पेपरच्या मध्ये तुम्ही करता, म्हणजे तुमचे जे काही चुका मिस्टेक्स आहे ते तुम्ही एका साईडला लिहून ठेवा. ते तुम्हाला शेवटच्या दिवशी खूप कामी येईल आणि हे सगळं करून तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह होत जाईल आणि पेपर्स देत राहा आणि पेपर्स दिल्यानंतर प्लीज तुमच्या टीचर्स थ्रू तुम्ही त्याच्यात गो थ्रू करा की कुठे माझं कमी पडत आहे. कधी कधी आपल्याला वाटते की आपलं सगळं बरोबर आहे, पण 1-2 पॉईंटमुळे आपलं आउट ऑफ नाही तर 5 पैकी 4.5 मार्क भेटते. हे आपल्याला टीचर्सला माहीत आहे. ते इव्हॅल्युएट करतात, तर त्यांच्या गायडन्सनी आपल्याला अजून चांगलं पेपर लिहिता येईल. इतर विद्यार्थ्यांना काय सांगेल? त्याच्यासाठी प्लीज तुम्ही तुमच्यावर भरोसा ठेवा आणि इफ पॉसिबल फिजिकली डाऊट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बरेचदा असं होते की आपण ऑनलाईन जातो तर त्यामुळे आपल्याला जेवढा डाऊट आहे आपल्याला तेवढंच क्लिअर होते, नाही तर ते पूर्णच द्यायचा प्रयत्न करते, पण आपलं कधी ना कधी समजण्यात थोडंफार चुकी नाही तर कमी समजतं. फिजिकली आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला 1-2 गोष्ट नवीन पण माहीत पडते, तर त्याच्यामुळे ते इम्प्रूव्ह होते. बट इफ फिजिकल नसेल ऑनलाईनही चालते, तसं काही नाही. आणि प्लीज पेपर्स द्या. पेपर्सला खूप लाईटली घेतात. पास्ट इयर पेपर्सच सगळं आहे. इवन इफ तुमचे लेसन्स नसेल कवर झाले, गो थ्रू क्वेश्चन्स वाचा आणि मग त्याच्यानंतर लेसनवर जा की तुम्हाला कोणते ॲन्सर, मग ॲटलिस्ट तुम्हाला हे तर माहीत पडते की कोणते क्वेश्चन रिपीट होत आहे, तर तुम्ही त्याच्यावरच फोकस करू शकता. वेटेज पहा. ज्या लेसनला जास्त वेटेज आहे ते आधी अटेम्प्ट करा आणि कमी वेटेजला साईड प्रायोरिटी ठेवा.